आज अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण हे आरोप करताना त्यांनी पुन्हा एकदा जातीवाचक स्टेटमेंट केलं. कराड आडनावावरनं अधिकारी असेच असतील असं करून एका अर्थाने ते जातीवाचक स्टेटमेंट होतं. त्यावरनं सुषमाताईंनी त्यांच्यावर लक्ष केलेलं आहे. कारण त्यांचं जे स्टेटमेंट आहे, दमानियाताई सातत्याने जातीवर का घसरतात, हाच सर्वात महत्वाचा मुद्दा या निमित्ताने पुढे आलेला आहे. ताई, मला सांगा, संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे तर निश्चित मिळाला पाहिजे, पण त्याच्या आडून सातत्याने जातीवर घसरणं दमानियाताईंनी हे कितपत योग्य? हे बघा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रत्येक मारेकरी किंवा अगदी त्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असेल किंवा कुणीही असेल, अगदी धनंजय मुंडे जरी असतील तरी शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यातला एकही मारेकरी वाचता कामा नये, ही भूमिका आमची आधीपासून आहे. काल परवा शास्त्री जेव्हा बोलताना म्हणाले की मारेकऱ्यांची मानसिकता तपासा, तेव्हा त्यांचं विधान चुकीचं होतं. ते चुकीचंच होतं, त्याच्यावर मी माझी मांडणी केलेली आहे. मात्र आज जी मांडणी अंजली दमानिया यांनी केली त्यात त्या जेव्हा म्हणतात की एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि त्याचं आडनाव सुद्धा कराडच आहे, तेव्हा हे वाक्य मात्र जातीय रंग देणारं आहे. ही पत्रकार परिषद किंवा हे जे काही एकूण जे चाललंय गेली 50-55 दिवस, ते संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी चाललेलं आहे की कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी चाललेलं आहे, असं आता विचार करायला वाव आहे. कारण मला म्हणजे कौतुक आहे की वैभवी देशमुख या चिमुकलीने ज्या संयतपणे, म्हणजे ज्ञानेश्वरी खरी जगली म्हणायची ते लेकरू, की ज्या संयतपणे तिने भगवानगडावर तिची भूमिका मांडली. मात्र देशमुख साहेबांची हत्या एक इष्टापत्ती समजून त्याच्या आडून जर कुणी असे नथीतनं वार करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण कराड आडनावाचा प्रत्येक जण गुन्हेगार नसतो ना साहेब. इथे विश्वनाथ कराड साहेब आहेत, ज्यांनी विश्वशांती केंद्र उभं केलेलं आहे, ज्यांनी IIT मध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे. मग त्यांचं आडनाव कराड आहे म्हणून तुम्ही विश्वनाथ कराडांना पण गुन्हेगार समजणार का? इट्स नॉट फेअर. म्हणजे माझे खूप सारे नातेवाईक कराड आडनावाचे आहेत.